कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय दादा, का बोलवलंस? तुम्हा सगळ्यांशीच मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय। आजपासून, अगदी आत्तापासून दादाशी सगळ्यांनी चांगलं वागायचं। गेले काही दिवस आपण सगळेच दादाशी त्याला वाळीत टाकल्यासारखं वागतोय आणि जे अतिशय चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। काका तू बोलतोयस? हो, मी बोलतोय कारण मी दादाला माफ केलंय। त्यामुळे तुम्ही दादाला माफ करावं, त्याच्याशी नीट बोलावं असं मला वाटतंय। काकाजी सॉरी, पण फाल्गुनी, मला वाटतं या विषयावर आपलं बोलणं झालंय। मला असं वाटतं की तू आमच्या भावना समजून घ्यायला हव्या। तू त्यांना माफ करू शकतोस, आम्ही नाही। तू घरातून निघून गेल्यानंतर मी जे काय भोगले ना ते फक्त आणि फक्त या माणसामुळे, आणि ते मी या जन्मात तरी विसरू शकणार नाही। आता किती वेळा समजावून सांगितल्यानंतर तुला कळणार आहे? केदार, आता थोड्या वेळापूर्वी बोललो ना आपण, आणि सांगितलं ना मी तुला की तुला माझं ऐकायचं नसेल, दादाशी नीट बोलायचं नसेल तर मी घर सोडून जाईन। काका प्लीज, तू हे घर सोडून जायचं वगैरे बोल नकोस प्लीज। दादा तू कुठेही जायचं नाही। नाही ना? मग माझं ऐका, मी सांगतोय ते ऐका। यापुढे सगळ्यांनी सगळं विसरून दादाशी नीट वागायचं। अरे मी काय सांगतोय ते समजून घ्या ना रे। त्या घरात गुण्या गोविंदाने राहू ना, एकमेकांची नातं आहे ना आपलं रक्ताचं। काका पण त्यांनी सुद्धा तसंच वागायला हवं ना। झालं ना? अजून किती काळ आपण तेच 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 बोलत राहणार आहोत? किती काळ तेच तेच उगाळत राहायचंय? पुढे जायचंच नाहीये का? अरे नातं म्हटलं की ऍडजस्टमेंट्स आल्या, कॉम्प्रोमाइजेस आली, नाही का? काका मला खरंच विश्वास बसत नाही की तू हे सगळं बोलतोयस। कोणाला माफ करायचं? या माणसाला? अरे हा तुझ्यासोबत काय वागलाय तुला माहितीये ना? अहो माहितीये ना, पण तेच विसरलो ना मी। माफ केलंय ना त्याला। केदार, तू हे कोणाच्या दबावाखाली बोलत नाहीयेस ना? मला पण तेच वाटतंय। तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करते का? नक्की झालंय काय? काहीही झालेलं नाहीये। तुम्हाला तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी। मी फक्त आपल्या घराच्या भल्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी हे बोलतोय। प्लीज समजून घ्या। अरे दादा माझ्याशी काय वागलाय हे तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, पण आपलं घर एकत्र राहावं, जोडलेलं राहावं यासाठी ती नेत्र प्रयत्न करते, ते कोणाला दिसत नाहीये। नेत्रा, कोणाला काय वाटायचं ते वाटो। हे घर एकत्र राहावं, जोडलेलं राहावं यासाठी जे काही प्रयत्न करतेस ना ते यशस्वी व्हावेत अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो। दादा, तुलाही माझी एक विनंती आहे। आम्ही सगळेच तुझ्याशी खूप वाईट वागलो, पण मोठ्या मनाने तू ते माफ करावंस। काका तू हे सगळं इनिशिएट करतोयस हे खरंच खूप चांगलं आहे। अरे पण आता पण नाही आणि बेड नाही, आता सगळं व्यवस्थित करूया, एकमेकांशी नीट वागूया। आजपासून नव्हे, आत्तापासून सगळ्यांनी दादाशी नीट वागायचं। दिस इज फायनल। केतकी, फाल्गुनी, तेजस,
तुम्हालाही मी सांगतोय, तुम्ही झालं गेलं विसरून जा, दादाला माफ करा आणि त्याच्याशी नीट वागा, नीट बोला. काका थँक्यू. नमस्कार करते. अगं सुखी हो. काका तुमचं मन खरंच खूप मोठं आहे आणि तुमच्यासारख्या माणसाचा आशीर्वाद कायम पाठीशी असावा असं मला मनापासून वाटतं. खरंच थँक्यू. त्यासाठी तुला नमस्कार करायची गरज नाही. माझे आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहेत. माझ्या मुलीसारखी आहेस ग तू. सुखी राहा. काका मी खरंच खूप नशीबवान आहोत. तुझ्यासारखा माणूस परत आमच्या आयुष्यात आला. चला छान एकत्र जेवूयात सगळे. हो. नाही पण थांबा. येतं की आज दादाला तू स्वतःच्या हाताने वाढावंस अशी माझी इच्छा आहे. हॅलो. हॅलो सर, मी मेघना बोलते. सॉरी हा तुम्हाला एवढा रात्री कॉल केला. नो इट्स ओके. तुम्ही ठीक आहात ना? तब्येत बरी आहे ना तुमची आता? आता बरं आहे. ॲक्च्युली खूपच बेटर फील करते मी. गुड. सर ते मी तुम्हाला सॉरी बोलायला फोन केला होता. कशासाठी? त्या शेजारच्या काकूंनी सांगितलं मला माझ्यामुळे तुमची किती धावपळ झाली, तर सॉरी. नो नो इट्स ओके. तुम्हाला राग नाही ना आला? मी तुम्हाला असं डिरेक्टली कॉल केला. सर ऑफिस स्टाफमधनं नंबर घेतला मी तुमचा. ओके. नो इश्यूज. सर मला खरंच कळत नाहीये मी तुमचे कोणत्या शब्दात आभार मानू. सर तुम्ही आज आला नसतात तर काय झालं असतं माझं. थँक्यूची खरंच काही गरज नाही आहे. मी एक माणूस म्हणून ते केलं. आणि तुम्ही आमच्या कंपनीत काम करता, आमची सुद्धा काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते. सर तरी पण थँक्यू वन्स अगेन. तुम्ही एक काम करा, पूर्ण बरं वाटलं की मगच या आता ऑफिसला. हो 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 सर थँक्यू. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.